नमस्कार माझ्या प्रेक्षकांनो, मी अक्षरंदे स्वागत करतोय आपला माझ्या यूट्यूब चॅनलवर अक्षरंदे वित्तीय सल्लागार. कोरोना आणि आर्थिक नियोजन या मालिकेतील दुसरा भाग. कोरोना आणि वित्तीय नियोजन या मालिकेतील पहिल्या भागात आपण नियोजन म्हणजे काय, आर्थिक नियोजन म्हणजे काय आणि याचं महत्त्व काय आहे, नियोजनाचे फायदे काय आहे, त्याचे तोटे काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो याच्यावर आपण माहिती घेतली. आज आपण आर्थिक नियोजन या विषयावर सविस्तर याच्यात बोलणार आहोत. सर्वात आधी कोरोनामुळे किंवा कोरोना या काळात, कोरोना पूर्वचा काळ आणि कोरोना नंतरचा काळ, त्याची चर्चेपेक्षा आज महत्त्वाचा आहे कोरोना सोबतचा काळ. कोरोना सोबतचा काळ म्हणजे कोरोना सुरू असताना ज्या काही अडचणी उद्भवत आहेत याच्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आपल्याला तात्पुरतीरित्या करता येईल यावर आपण चर्चा करू. त्यासोबतच कोरोना नंतरच्या काळासाठी काय योजना आपण बनवू शकतो यावरही आपण चर्चा करूच. कोरोनामुळे अनेक लोकांचे व्यवसाय बंद आहे, अनेकांनी आपली नोकरी गमवावी लागलेली आहे. त्यासोबतच अनेकांच्या वर कर्ज असल्यामुळे त्या कर्जाच्या दबावात त्यांनी आपला जीव धोक्यात टाकूनही कामावर जाणे सुरू आहे आणि काही जणांकडे उपाय नसल्याने आपल्या कर्तव्य करावंच लागेल यासाठी बाहेर निघावं लागत आहे. आणि काही जण महत्त्वपूर्ण सेवांमध्ये येत असल्यामुळे त्यांनाही बाहेर निघावं लागणार आहे. तर कोरोनासोबत जगताना ज्या अडचणी येणार आहे आणि आल्या त्यात आपल्याला कसं त्याला तोंड देता येईल आणि समोर जाता येईल याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात आधी ज्यांचं नोकरी गेलेली आहे, ज्यांचे व्यवसाय बंद आहे, ज्यांच्यावर कर्ज आहे, यांच्यासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना आपण आधी चर्चा करूया. यामध्ये ज्यांची नोकरी गेलेली आहे किंवा ज्यांचे व्यवसाय बंद आहे आणि त्यांनी आर्थिक अडचणीत आहे किंवा त्यांच्यावर कर्ज आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे की त्यांनी आपली जे काही पण मनातल्या गोष्टी आहेत किंवा जे काही पण दडपण आहे ते मोकळेपणाने आपल्या घरच्यांशी बोलावे, त्यांच्यासमोर ते विषय मांडावे आणि आपल्या मनातली वास्तविकता त्यांच्याशी मोकळेपणाने सांगून त्यांना वास्तविकतेशी तयार ठेवावं किंवा ते सत्यता जे आहे ते स्वीकारावे. त्यासोबतच अगर आपलं उत्पन्न कमी झालं असेल किंवा आपलं जे बचत आहे त्यातून आपण एक काळ काढायचा असेल हा 5-6 महिन्याचा, तर ह्यासाठी आपले जे खर्च आहेत ते सुद्धा कमी करण्यासाठी आपल्या परिवाराला निवेदन करावं. त्यासोबतच आपण सुद्धा कमीत कमी खर्च करण्याचा प्रयत्न करावा. जे मूळ खर्च आहे जे करावं लागतात ते तर करावंच लागणार आहे, पण जर काही खर्च अगर आपल्याला कमी करता येत असेल तर ते नक्कीच कमी करावे. त्यासोबतच नवीन कर्ज शक्यतो टाळावे. नवीन कर्ज या काळात घेऊच नये आणि कर्ज भरू वगैरे आपण शकत नसल्यास त्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले असेल तर बँकेकडून RBIने काही सूचना दिल्यामुळे बँक आपले कर्ज समोर ढकलत आहे, तर त्या प्रणालीची माहितीसुद्धा बँकेकडून घ्यावी आणि त्याचा फायदा घ्यावा. त्यासोबतच जर कोणत्या व्यक्तीकडून आपण कर्ज घेतलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या व्यवसायाची, आपल्या परिवाराची किंवा आपल्या
आर्थिक परिस्थितीची जाणीव त्याला करून द्यावी. आणि माणूस प्रत्येकात आहे, फक्त आपल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. प्रत्येकजण साथ देतीलच, अमानवी कोणीच नाही आहे आणि या काळात मदत मिळेल. त्यामुळे कोणतीही परिस्थिती न लपवता सत्यता जी आहे त्याला स्वीकारावी आणि सत्यता आपली समोरच्याला सांगावी, भावना शेअर कराव्या, त्या दडपणात मनात ठेवू नये. आता आपण जाऊया आपल्या दुसऱ्या विषयाकडे. ते म्हणजे या कोरोना काळात सोबत आर्थिक परिस्थिती आपण कसं सुधारू, हळूहळू आपण कसं समोर जाऊ, या विषयावर आपण चर्चा करू. तर या विषयावर चर्चा करण्याआधी आपल्याला इतिहासातल्या काही गोष्टी आहे त्याचा अभ्यास आपल्याला यात कामी येणार आहे. आणि त्यामध्ये 1990 ते 2000 या काळातील ज्या जागतिक घडामोडी आहेत त्या आपण इतिहासातून अभ्यासल्या तर त्यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. ज्या काळामध्ये जवळपास 2 विश्वयुद्ध झाले आणि या विश्वयुद्धामध्ये अनेक देश आर्थिकरित्या कोसळलेत. यामध्ये अमेरिकेने जेव्हा जपानवर अणुबॉम्बचा वापर केला आणि जपानमध्ये परिस्थिती खूप वाईट झाली, तर जपान सरकारने काही अशा आर्थिक धोरणे घेतली की त्यामुळे जपानने कमी वेळात जलद गतीने आर्थिक प्रगती केली आणि आज एक प्रगतशील देशामध्ये जपान आहे. आता यामध्ये एक महत्त्वाची जी त्यांनी योजना सरकारने आखली, त्यामध्ये आर्थिक धोरणामध्ये एक महत्त्वाची बाब ही त्यांनी केलं की देशाच्या जे लघु उद्योग आहेत, छोटे उद्योग आहेत किंवा कुटीर उद्योग आहे, तर लोकांना सरकारवर जबाबदार न राहता त्यांना आत्मनिर्भर बनायला त्यांनी प्रेरित केलं. त्यासोबत छोट्या कुटीर उद्योग आणि लघु उद्योगांना सरकारने कमी सुरक्षितता किंवा सुरक्षितता न ठेवता त्यांना कर्ज उपलब्ध करून दिले, त्यांना तंत्रज्ञानाचं सहाय्य दिलं, त्यांना कमीत कमी शासकीय अडचणी दिल्या, पारदर्शकता दिली आणि असे अनेक सहाय्य त्यांना दिले. आणि त्यांच्या देशातील उत्पाद हे जागतिक पातळीवर विक्रीसाठी कशा पद्धतीने येईल आणि इतर देशांमध्ये आपण कसा व्यापार करू शकू यावर त्यांनी बराच भर दिला. आणि आज जपानच्या जे तंत्रज्ञान आहे त्याला जॅपनीज टेक्नॉलॉजी असं त्यांनी एक रुबाबदार नाव बनवलं. आणि तर देश हा छोटूसा आहे, पण त्यांनी कसं त्या परिस्थितीला, कारण अणुबॉम्ब त्या देशावर पडल्यानंतर अणुबॉम्बने सुद्धा असं बरेचसे रोग तिथे झाले होते, त्या रोगांचा प्रसार झाला होता, लोकांची आर्थिक परिस्थिती हाताळली होती. त्यासोबत या देशामध्ये भूकंपही येत राहतात आणि तरीसुद्धा या सगळ्या परिस्थितीवर तोंड देत आर्थिकदृष्ट्या सबळ आणि चांगल्या पद्धतीने हा देश कसा का उभा आहे यावर आपण खरंच म्हणजे चिंतन करणं योग्य आहे, त्यातून शिकण्यालायक आहे आणि नक्कीच त्यातून शिकून आपल्या जीवनात अंमल करणं योग्य त्यातल्या गोष्टी आहे. तर अगदी 40-50 वर्षाच्या कालावधीमध्ये जपानने बरेचशी प्रगती केली. तर त्याच प्रकारची योजना किंवा त्याच प्रकारची आर्थिक धोरणे आताची सरकार, जे मोदी सरकार आहे, ते आपल्या देशासाठी घेत आहे. त्यामध्ये लघु उद्योगांना
कुटीर उद्योगांना आणि छोट्या व्यावसायिकांना कमीत कमी शासकीय अडचणी येतील याची मदत त्यांनी केलेली आहे. उद्योजक जास्तीत जास्त प्रमाणात व्हावे ह्यासाठी शासकीय पद्धती जे होते आपलं जे अधिकारी होते त्यांची पडताळणी व्हायची, उद्योगांची परवानगीसाठी त्यांच्या सगळ्या शासकीय कागदपत्री प्रक्रियेसाठी जे काही लागणारा उशीर होतं किंवा जे काही पण त्रुट्या होत्या त्या आता संपवण्यात आल्या आहे. आणि त्यामुळे एक नवीन अर्थकारण या देशाला पुढच्या काही वर्षात मिळेल आणि चांगली एक दिशा मिळेल यात काही शंका नाही. कोरोनामुळे कुठे अगर विनाश झाला असेल तर काही जागी काही नवीन संधी सुद्धा यामध्ये आल्या आहेत. त्यामध्ये आला आहे तंत्रज्ञानाचा वापर. जे तंत्रज्ञानाचा वापर आजपर्यंत आपण कमी करत होतो, भारतामध्ये कमी करत होतो, त्या तंत्रज्ञानाचा वापर आता वाढलेला आहे. भ्रमध्वनीचा वापर असो किंवा जे काम आपण शारीरिकरित्या जाऊन करायचो ते आता तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपण लांबून कसं काय करू शकतो. एखाद्याशी थेट बोलायचं झालं तर आपण तंत्रज्ञानाचा वापर करून थेट बोलण्याचा आपण वापर करतोय. तर हे सगळं बदल यामध्ये होतोय आणि हे एक चांगली बाब आहे. भारत 1947 मध्ये ह्याच्यापासून आझादी आपल्याला मिळाली इंग्रजांपासून, आणि या 50 वर्षात भारताचं आर्थिक धोरण खूप वेगळ्या पद्धतीचं होतं. त्यामध्ये उद्योजकता जी आहे ती काही ठराविक लोकांनाच बांधिलकी होती आणि त्यांनाच उद्योजक सगळे उद्योग केंद्रित व्हावे या दृष्टीने ती रचना चालायची. आणि विशेषतः जे मोठे उद्योग आहेत देशातील, जसे कोळसा खननाचा असेल, रेल्वे नियोजनाचा असेल, विद्युत निर्मितीचा असेल किंवा पेट्रोल खनिज तेलाचा असेल, तर हे गोष्ट ज्या खूप मोठ्या व्यापार होती हे सरकारने आपल्या नियंत्रणात ठेवलं आणि छोटे उद्योग, मोठे उद्योग यांना काही नियंत्रित लोकांच्या हातातच दिला आणि त्याला त्या काळी लायसन्स राज सुद्धा म्हटलं जातं आणि ते होतं सुद्धा. आजच्या काळात जितकं सोप्या पद्धतीने व्यापारीला परवाना मिळतोय, लायसन्स मिळतोय, तेवढ्या सोप्या पद्धतीने आधीच्या ह्याच्यात काँग्रेस काळात म्हणा किंवा 47 ते 2000च्या दशकामध्ये हे मिळणं खूप कठीण होतं. आणि देश उभारणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं जे लागणारं होतं ते होतं देशातल्या जनतेला आर्थिकदृष्ट्या सबळ करणे. आणि आर्थिकदृष्ट्या सबळ करण्याकरिता त्यांना लागणार होतं की यांना शिक्षण पुरवणे, एक तांत्रिक शिक्षण त्यांना देणे आणि त्या शिक्षणाचं आर्थिक गणितामध्ये फायदा होईल या पद्धतीने त्याला वापरणे. परंतु ह्या गोष्टीला उभारण्यासाठीच सरकारने पुष्कळ वेळ घालवला. ज्या गरजवंत सुविधा होत्या, छोट्या छोट्या गावाला रस्त्यांची जोडणी, जिल्ह्यांना विद्युतीकरण करण्याची कामे, स्वास्थ्य चिकित्सा पुरवण्याची कामे, ह्या सगळ्या कामांमध्ये भ्रष्टाचार खूप प्रमाणात होता आणि त्यामुळे कुठेतरी देश उभा करण्यामध्ये बराचसा काळ चालला गेला. म्हणजे साधा आपलं
सर्व शिक्षण अभियान म्हणजे सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्यासाठी 2001 साल लागला. म्हणजे कुठं 1947ला भारताला स्वातंत्र्यता मिळवली आणि जो आपली मूळ गरज आहे शिक्षण, त्या सर्व शिक्षण अभियान सुरू करण्याकरिता 2001 साल उगवला. म्हणजे जवळपास 50 वर्ष आपल्याला शिक्षण अभियान सुरू करण्याकरिता लागले, जे की 2 वर्षात स्वातंत्र्याच्या 2 वर्षात आपण करायला हवी होती. त्याला 50 वर्ष लागून गेली. त्यानंतर माध्यान्ह भोजन योजना, शिक्षणाची आवड आणि शिक्षणाची मुलांची इच्छा वाढावी यासाठी जो माध्यान्ह भोजन योजना, ही योजना लागू करण्यासाठी 1995 मध्ये लागू झाली. भारत स्वातंत्र्यापासून 1995 म्हणजे जवळपास 30-35 वर्षाचा काळ त्यामध्ये लागून गेला. तर सरकारचे धोरणे जे की खूप बुडातले महत्त्वाचे धोरणं होते, हे अंमलात आणण्याकरिता सरकारला खूप वर्ष लागून गेली. आणि यामुळे भारताची आर्थिक जे वाटचाल होती ही खूप मंदावल्या गतीने सुरू होती. त्यासोबतच भारतामध्ये तेव्हा बँकांकडून कर्ज उच्च व्याजदराने दिले जायचं. 14%, 15%, 16% अशा व्याजदराने कर्ज सामान्य लोकांना दिले जायचं आणि उद्योगांना 18%, 20%, 25% इतक्या मोठ्या व्याजदराने कर्ज दिले जायचं. आणि हा व्याजदर जास्त असल्यामुळे नवीन उद्योग उभारणी खूप कठीण झाली होती. त्यासोबतच जे मर्यादित उद्योग उभारले गेले होते त्यामध्ये राजकीय नियंत्रण, भ्रष्टाचार हे खूप जास्त असल्यामुळे जागतिक पातळीवर हे उद्योग आपली स्पर्धा करण्यामध्ये अयशस्वी ठरले आणि बंद पडले. पण 2000च्या कालावधीनंतर जे जागतिक पातळीवर 2000-2005च्या नंतर जे एक संगणक क्रांती आली आणि त्या क्रांतीने जी जागतिक पातळीवर आपले एक जाड बनवलं, अर्थकारण बनवलं, त्यामध्ये भारताला सहभागी होणं हे भाग पडलं. आणि म्हणून 2005 पासून त्याच्यानंतर 2005-2008च्या नंतर उद्योगांना प्रेरित करणं हे शासनाला भाग पडलं. आणि उद्योग वाढले नाही तर देशाची अर्थव्यवस्थेला समजणे हे कठीण जाईल हे समजलं. आता ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा करणं ह्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आपल्या जीवनाचं अर्थकारण हे देशाच्या अर्थकारणाशी, जगाच्या अर्थकारणाशी खूप जोडलेलं असतं. ही 2000 ते 2020चा जो काळ आहे तो क्रांती काळ असंही आपण समजू शकू. आणि यामध्ये एक नवीन पद्धत किंवा एक संस्कृती आता आलेली आहे, त्याला आपण म्हणू शकतो EMI संस्कृती. जे आता जे 2005च्या नंतर जी पिढी आहे या पिढीला अधिक पैसा खूप सोप्या पद्धतीने मिळत आहे. आणि कारण त्यांना त्या पैशाची जी जाणीव आहे ती तेवढी नाही जेवढी 90 ते 2000च्या दशकातल्या लोकांना होती. कारण तेव्हा खूप निमुळता पगार असायचा आणि त्याच पगारात आपल्या निमुळत्या गरजा भागवायच्या होत्या. पण आता 50,000, 1 लाख
हा आकडा खूप सोपा झाला आहे आणि अनेकांना सहजरित्या मिळतोय. आता त्यामध्ये जे आपल्या जबाबदाऱ्या आहेत आणि स्वप्न आहे, यामधला जो फरक आहे तो समजणे खूप गरजेचं आहे. आर्थिक नियोजनासाठी जबाबदारी मध्ये आपल्यावर जसं घर बांधणे, आपल्या मुलांचे शिक्षण आहे, मुलांचे लग्न आहे, आपल्या निवृत्तीचं नियोजन आहे, आपले आरोग्य आहे, या आपल्या जबाबदाऱ्या आहे भविष्यातल्या. आणि आपले स्वप्न जे आहे ते आपल्या स्वप्नातील घर आहे, स्वप्नातील गाडी आहे, स्वप्नातील यात्रा आहे, देश किंवा विदेश भ्रमंतीची यात्रा आहे, किंवा आपल्याला आवडता असा एक मोबाईल घेणे, लॅपटॉप घेणे, किंवा वारंवार मोबाईल लॅपटॉप घेत राहणे, वारंवार गाड्या घेत राहणे, हे स्वप्न रुजक आहे. पण हे स्वप्न पूर्ण करण्याकरता जे नवीन एक संस्कृती आपल्या समाजात आली आहे ती आहे EMI संस्कृती. म्हणजे कोणतीही गोष्ट घेण्याकरिता आज कर्ज काढला जातो आणि हा कर्ज इतका सहज रीतीने उपलब्ध होतोय बँकेकडून किंवा फायनान्स कंपन्यांकडून की त्यामध्ये अनावश्यक कर्ज घेतलं जातं. त्यामध्ये अगर आपला 25 लाख 30 लाखाचा घरामध्ये होऊ शकत असेल, पण तरी अगर आपल्याला 50 लाखाचं कर्ज मंजूर होत असेल तर लोक 50 लाखाचं 60 लाखाचं घर घेत आहेत आपल्या स्वप्नाचं घर म्हणून. आणि गाडी जसं 5 लाख 6 लाखाची गरज पूर्ण होत असेल गाडीने आपली, पण तरी कर्ज मिळतो म्हणून 15 लाख 20 लाखापर्यंत गाडी घेत आहे. देश भ्रमंतीसाठी आपल्याला अगर कर्ज मिळत असेल, क्रेडिट कार्ड मिळत असेल, तर त्यामध्ये खर्च होत आहे. तर कर्ज मिळतोय किंवा एक आपल्याकडे पैशाचा प्रवाह मिळतो म्हणून त्याचा गरज नसलेल्या वस्तूवर त्याचा प्रवाह करणे, ही जी संस्कृती आता लागली आहे ही एक विनाशकारी संस्कृती आहे. आणि दीर्घ काळामध्ये जर याला बघितला तर याचा परिणाम खूप वाईट आर्थिक परिस्थितीवर होईल. आणि त्यामुळे मुळात आपल्याला जबाबदारी आणि स्वप्न या गोष्टीतला फरक समजणे आणि त्यात समतोल बनवणे हे गरजेचं आहे. आता याच्यात आपण 3 वयोगट घेऊया. 20 ते 30 वर्ष, 30 ते 60 वर्ष आणि 60 ते 100 वर्षाचा वयोगट. तर 20 ते 30 वर्षाच्या वयोगटामध्ये जबाबदारी जास्त असते, उत्पन्न कमी असते. आता त्यामध्ये काही जणांच्या आईवडिलांनी फार काही आर्थिक सबळता बनवणे शक्य झालं नसेल तर त्यांची जबाबदारी त्यांच्यावर असतात या वयोगटातच. तर ते आपण समजू शकतो. त्यासोबतच अगर आईवडिलांनी सगळं करून ठेवलं असेल तर येणाऱ्या पिढीचे नवीन स्वप्न असतात. त्यामध्ये स्वतःची गाडी घेणे, स्वतःचं घर घेणे, स्वतःचं लग्न करणे या गोष्टी समाविष्ट आहे. आणि या वयोगटात या गोष्टींवर जास्त खर्च केला जातो. त्यानंतर 30 ते 60 वर्ष या वयोगटामध्ये जबाबदारी वाढतात, उत्पन्नही वाढतो आणि यामध्ये जवळपास बहुतेकांचे लग्न झालेलं असतं आणि मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न, निवृत्ती नियोजन, घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या गोष्टीसाठी सज्ज व्हायचं असतं. ज्यामध्ये मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न आणि निवृत्ती नियोजन हे महत्त्वाचे घटक आणि यासाठी तयारी करणं अतिशय गरजेचं आहे. आणि 60 ते 100 या वयोगटामध्ये जबाबदारी जास्त असतात आणि उत्पन्न कमी किंवा नाही झालेलं असतं. जे काही 30 ते 60 या वयोगटात कमवलं तेच आता 60 ते 100
जेवढं जगू तेवढं आपल्याला तीच बचत आपल्याला चालवायची आहे किंवा तेच नियोजन आपल्याला समोर चालवायचं असतं. यामध्ये जबाबदारी आपल्यावर आपल्या आरोग्याची, आपल्या वारसा हक्क बनवून द्यायची या जबाबदारी असतं. तर थोडक्यात आपण बघितलं तर जबाबदारी 20 ते 30 या वयोगटात जर असेल तर आर्थिक नियोजन हे 20-30 या वयोगटात केलेलं खूप चांगला, कधी पण चांगला. आणि जर उशीर झाला असेल तरी काही हरकत नाही. 30 ते 60 या वयोगटामध्ये आपण असाल तर जितकं होऊ शकेल तितकं आधी आर्थिक नियोजनासाठी आपण तयारी सुरू करा. जबाबदाऱ्या जे सगळ्यांना लागू आहेत त्यामध्ये प्रत्येकाला आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी नियोजन करून ठेवणे, मुलांच्या लग्नासाठी नियोजन करून ठेवणे, आपल्या निवृत्तीसाठी नियोजन करून ठेवणे हे भाग आहे. आणि आता निवृत्तीसाठी नियोजन करणे हा खूप महत्त्वाचा भाग आहे आणि यावर आपण सविस्तर चर्चा करूया आपल्या पुढच्या भागामध्ये, ज्या मालिकेच्या पुढच्या भागात, ज्यामध्ये आपण आर्थिक नियोजनाचा जो पाया आहे, त्यानंतर पाया, त्याची उभारणी आणि कसा आर्थिक नियोजन हा सबळ हळूहळू टप्पा नंतर टप्पा आपण उभारायचा, यावर आपण सविस्तर चर्चा करू. वेळ देऊन ही मालिकाचा दुसरा भाग ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. सुरक्षित राहा, स्वस्थ राहा, बाहेर जाताना खबरदारी घ्या आणि मन मोकळ्याने राहा. प्रत्येकाशी बोला, हसा, सगळ्यांशी संवाद साधा. नमस्कार.